इथे आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहे संक्रांतीसाठी। इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, जे की चाळणीमध्ये टाकायचे आहेत आणि त्यात पाणी टाकून आपल्याला स्वच्छ तीळ धुवून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये। आणि त्यानंतर खाली ग्लास ठेवून त्यातून पाणी जे आहे ते नितळून घ्यायचं आहे। मग कढईमध्ये हे तीळ पाणी नितळल्यानंतर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कढईत टाकून। त्यानंतर हे तीळ जोपर्यंत लाल होणार नाही तोपर्यंत त्याला भाजायचे आहेत। मग त्यानंतर ते लाल झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला गूळ खिसून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये आपण खिसणी घेऊन गूळ खिसून घ्यायचं आहे। 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ लागेल एवढाच गूळ आपल्याला खिसायचा आहे। आणि 1 मूठ शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये गूळ टाकायचं आहे आणि त्या गुळामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे गूळ भिजूपर्यंत पाणी घ्यायचं आहे फक्त। आणि ते एका वाटीत पाणी घेऊन आपल्याला चेक करायचं आहे 2-3 वेळेस पाक तयार झाला आहे का नाही। तर तयार झालेलं आपल्याला असं समजू नये, त्या पाण्यामध्ये आपल्याला पाक टाकायचा आहे आणि त्याची अशी गोळी होईपर्यंत, नरम अशी गोळी झाल्यानंतर समजायचं आहे की हा जो पाक आहे तो तयार झालेला आहे। तर कढईमध्ये त्या पाकात आपल्याला 1 वाटी तीळ टाकायचं आणि जे 1 मूठ शेंगदाणे घेतले ते टाकायचे आणि हाताला पाणी लावून, थंड पाणी लावून ते जे लाडू आहेत ते बनवायचे आहेत, त्यामुळे ते पोहणार नाहीत। आणि इथे आपले लाडू तयार झालेले आहेत संक्रांतीसाठी। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते पण सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा असेल तर रिलेटेड व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।